वेलकम टू द न्यू ब्लॉग गाईज. तर आज आमच्या इथं VPL चालू झाले. तुम्ही जर्सी बघू शकता माझी कसली भारी आहे. साहिल केळी घातोय, अभि पण आहे आणि आदेश आहे, राज आहे, सगळे तुम्हाला दिसले असतील. आणि विषय असा आहे, आम्ही 2 मॅची लागोपाठ जिंकलेलो आहे आणि आम्ही आता पॉईंट टेबलवर नंबर 1 आहे. त्यामुळे काय म्हणशील साहिल? सगळे खूप भारी खेळतात. कोणाकोण काय असं काय वाटत नाही की कोण वाईट खेळ. सगळ्याकडून अपेक्षा चांगली भेटते, चांगलं प्रस्थान पोरं घ्यायचं चांगली. पोरं नाही ऐकणार, राडा तर होणार. काय म्हणशील? अप्रिशिएट. आदेश खूप आनंदी आहे मी सध्या तरी. निशब्द. आदेशने बॉलिंग चांगली टाकली पहिल्या मॅचला, तुम्हाला सांगतो. साहिल चांगला खेळला, मी चांगला खेळलो. काही नसतं ना, जोर पडली होती. संघ मालक नाही काय म्हणायचं तर नाही मला, पण ठीक आहे चल, तुम्ही खेळताय ते व्यवस्थित खेळताय. ह्याच्यानंतर आपण बघू काय ती पुढच्या मॅचला. 2च मॅच राहिल्या, 2 मॅच फक्त जीव लावून खेळा. विजय फक्त आपलाच आहे. शाब. अजून मी असं तुमच्या टीमच्या मागे राहील आणि असं तुम्ही प्रगती करत राहा, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि ऑल द बेस्ट. पहिलाच नंबर पाहिजे आपल्याला. संपला विषय. माझं गॉगल कुठे? ते जाऊ दे. टीमला स्पॉन्सर केल्याबद्दल काय म्हणता? एवढं चांगलं तुम्ही प्रतिसाद देताय. आमच्या टीमला सगळं खाण्यापिण्याला सगळं कमी नाही पडून दिलं भाऊनी. आधी तुम्हाला सांगतो, आल्यापासून नुसता एकटाच भाऊ धरतोय. काय म्हणशील भाऊ? आजच्या वर्षाचा आपला खेळ आहे, अतिशय सुंदर खेळ आहे. या टीममध्ये 8 टीमा सामील झालेल्या आहेत. मी विंजरगावचा एक सदस्य म्हणून तुम्हाला जी सेवा लागेल किंवा कुठेही कमी पडण्याची शक्यता म्हणजे येऊ देणार नाही. तसंच आज आपल्या 4 मॅच होत्या. आज सिद्धार्थ युवा परिषदांच्या 4 मॅच होत्या, त्यातल्या 4 पैकी 3 मॅच आपण जिंकलेलो आहे. आणि आता शेवटची मॅच ही आपण जिंकून जाणारच आहोत, त्यात काही शंकाच नाही. आणि उद्याचा जो सामना आहे, कसोटीचा सामना असून त्या सामन्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहा, हेच एक तुम्हाला आव्हान असेल. आणि गाईस, तुम्ही जयदीपची कविता ऐकली असेल, लय भारी कविता करतो. करणार आहे का? कविता तर मी करेलच. आकृतीचा काल होता. कविता मी करेल. कविता जयदीप खूप चांगली करतो. नाही, चेष्टा करते ते. मी व्यवस्थित मुलाखत घ्यायची नाही. व्यवस्थित मला बोललाय समजा नाही व्यवस्थित. हां हे पण येणार आहे. हां नाही हे विषय व्यवस्थित नाही समजा. जयदीपने आपल्या टीमसाठी खूप काही केलं आहे. सरच्या काकाला घेऊ आपण. मला खूप अभिमान वाटतो जयदीपचा. ए इकडे. आज बऱ्याच वर्षानंतर मी खेळ पाहण्यासाठी गावी आलो. गावी आल्या क्षणी मला समजलं आपले मुलं जे आहेत फार पुढे गेलेले आहेत. त्यांना कुठेतरी एक प्रेरणा द्यायची होती, म्हणून मी 3 दिवसाची रजा टाकून आलो गावाला. तर मला त्यांनी कोच म्हणून नेमणूक दिल्याबद्दल त्यांना एक धन्यवाद मनापासून. आणि आजची जे मॅच होती, आज आपल्याला पहिला दिवस आहे. आज आपल्याला 4 मॅची जिंकायच्या होत्या, त्यातल्या आपण 3 मॅच जिंकलेलो आहे. कोच म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना नक्कीच मार्गदर्शन करू आणि इथून पुढेही करू, आजही करू. आणि तुम्ही असंच खेळत राहा, अशीच विनंती तुम्हाला. बरं, आता काय आणणार तुम्ही खायला? आता पुढचा जो खेळ असणार आहे, खेळ जो आहे पुढचा, तुम्ही खेळालात तर डायरेक्ट बिअर बारला जायचं आहे. जे आहे ते करे, जे येईल ते येईल भाऊ. मी नाही तर नाही. काय कसं आलं काय म्हणशील? खूप भारी वाटलं. असं एकजुटीने खेळू. उद्या आपल्याला इथं गुलाल करून जायचं. व्हॉट्सअप एक नंबर. आकृतीचा फार होता, तोल माझा जात होता. आकृतीचा फार होता, तोल माझा जात होता. असं वाटलं होतं की ती मला आवरेल, माझ्या भावनेंना सावरेल. पण आवरण नव्हे, सावरण नव्हे, मला पाडणे हत्तीचा मुख्य दोष होता. मला पाडणे हत्तीचा मुख्य दोष होता. तिचा प्रत्येक शब्द मला खरावडत होता. तिचा प्रत्येक शब्द मला खरावडत होता, म्हणून तर स्वप्नात संसार मांडला होता. पण एक दिवस तीच मला म्हणाली, विसर वेळे मला आता हा नुसता टाइमपास होता. ती माझ्याशी असं वागली, तिच्या वागण्याने माझ्या काळजास आग लागली. हे पेटलेले काही मी पुन्हा विझवण्याचा प्रयत्न केला, तो प्रयास आहे माझा तिच्या समोर वाया गेला.
तिने नुसतं जवळ जायचं मी नुसतं जवळ जायचं जवून राग झाल्यावर तिच्याकडे सपायचं. माफ कर विसरलो मी की तुला पाहता येणार नाही, पण तुला पाहिल्याशिवाय माझा शेवटचा श्वासही मिळणार नाही. आम्ही 3 मधला 1 जिंकलोय आणि या सुयश गायकवाड आलाय मुंबईवरून. आणि काय म्हणशील सुयश? काय म्हणणार आहे, आई घातले 3 मॅच खेळलो, 3 मॅचली फक्त 1च मॅच जिंकलोय आणि आता बाहेर गेलो आम्ही. ह्यांची टीम बाहेर गेली, आमची नाही गेली. आम्ही आता माझं नाव बघा, मी वेगळा माणूस आहे आणि आम्ही हरभरा चोरलाय. नाही नाहीच बोलणं आता केच होईल. काय म्हणशील? म्हणायचं काहीच नाही. दिवस दुसरा आहे, दिवस दुसरा पण चष्मा लागतो मला त्यासाठी. चष्म्याशिवाय नाही बोलतो खरंच. डोळा हटतो की 2 बोटं काढ. चष्म्याशिवाय नाही. 7 मॅच खेळलो, 7 पैकी 6 हरलेलो आहे. तरी आता मी खूप नैराश्यामध्ये गेलेलो आहे. आणि आता जाऊ दे, आमची विंजरमधली सिद्धार्थ आहे, आमची वस्तीतली टीम जिंकणार, त्यांचाच पहिला नंबर होणार मी अशी अपेक्षा करतो. आणि त्यांचा हेड कोच म्हणून मी पुढचं काम सांभाळणार आहे. हा कोण आहे मग? मी सध्या हेड कोच असून आज झालेल्या मॅचमध्ये अशी टेन्शन होतं मला, अतिशय टेन्शन होतं. काल झालेला सामना अतिशय जोरात होता. त्या 4 मॅच होत्या, 4 मॅच आम्ही 4ही मॅच जिंकलो. सकाळी असा पोरांचा जल्लोष होता की जोश एवढा होता. होपमध्ये पोरं गेली, 2 मॅच घालवल्या, 3री मॅच अशी मारली, पहिल्याच ओव्हरमध्ये मॅच जिंकवली आणि आता आम्ही फायनलला आहे. मॅच चालू आहे, तुम्ही पाहू शकता. हे विंझर प्रीमियर मैदान आहे, पाहू शकता. आणि इथून पुढे आता आम्ही फायनलला आल्यानंतर ही मॅच आम्ही जिंकू ही पूर्ण आम्हाला खात्री आहे. आमच्या मुलांनी भरपूर तयारी केलेली आहे. मी कोच म्हणून तुम्हाला सांगतो की ही मॅच अतिशय सुंदर चालू आहे आणि आमची मुलं सगळी रेस्ट करत आहेत तिकडे. चला रेड हँड गावला. फायनली जर्सी बदललेले आहे. काय म्हणताल अजून? आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मी पुन्हा जर्सी घातलेली आहे आणि सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. खेळायला चांगली छान वाटते. विंझर प्रीमियर पर्व 3री या पर्वामध्ये पहिल्याच दिवशी आम्ही 4 मॅच होत्या. 4 मॅचमध्ये पूर्णपणे 4 मॅच जिंकून फायनलला आलो. दुसऱ्या दिवशी देखील आम्ही खूप प्रयत्न केला. 8 संघ होते, 8 संघामध्ये नंबर लागणं हे छोटी गोष्ट नाही आहे. आम्ही दरवेळेस प्रत्येक वेळी 2रा किंवा 3रा नंबर आणतोच. यावेळेस आमचं फायनलला थोड्या क्षणात राहिलं, पण पुढच्या वेळेस आम्ही नक्कीच प्रयत्न करू, पहिला नंबर आणू हा आश्वासन आम्ही देतो. एक कोच म्हणून तुम्ही मला कोच म्हणून तुम्ही मला एक सदस्य म्हणून संधी दिली, ती खरंच धन्यवाद, आभारी आहे तुमचं मंडळ. दिवस आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलं. पोरांसाठी काहीतरी सोयी पाणी म्हणा, खाणं पिणं सगळं ते व्यवस्थित पद्धतीने जयदीपने जपलं. खरंच जयदीपचं त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही जसे खेळत तसे इथून पुढे चांगले खेळत राहू आपण. आणि ह्याच्यापेक्षा अजून चांगला नंबर आपल्याला आणायचा आहे आणि तो आपण पुढच्या वर्षी नक्कीच करू.